बोला सोहनी, स्पष्ट बोला. मनात कुठलाही किंतू राहिला नको. बोला. हे बघा बळवंतराव, छापखान्याचा पसारा माझ्या एकट्याने सांभाळला जात नाहीये. शिवाय आपण ठरवल्याप्रमाणे वर्तमानपत्रही चालत नाहीये. असं कसं म्हणता? अहो, आपणच म्हणालात ना की आम्ही डोंगरीतून परत आल्यावर खप वाढलाय म्हणून. हो बळवंतराव, खप वाढलाय खरं, पण आपण पत्राचा आकारही थोडा वाढवलाय. अधूनमधून अधिक पानांचा अंक पण छापतो आपण. आणि त्यात गेले 3 महिने जरा तंगीच सुरू आहे. त्यामुळे कामगार थोडेसे वैतागलेले आहेत. त्यातूनच हा आजचा प्रकार घडला. कामगारांनी या भाषेत दिनानाशी बोलायला नको होतं. पण बळवंतराव, मी खरंच सांगतो, आता मला हे काम झेपेनासं झालंय. छपाई, त्याची सगळी व्यवस्था, आर्थिक व्यवहार, कामगारांच्या कुरबुरी, मला सगळं डोईजोड झाले बळवंतराव. अहो, याबाबत तुम्ही आधीच काही म्हणाला असता, आम्हाला एका शब्दाची कल्पना दिली असती तरी आपण साऱ्यांनी मिळून काहीतरी मार्ग काढला असता ना. पण बळवंतराव, मला जितकं रेटता आलं तितकं मी रेटलंय. आता नाही शक्य. सोहनी, बरं झालं हा मुद्दा मांडलात. बोला मंडळी, आता कसं करायचं? सोहनींवर एकट्यावर हा भार टाकून चालणार नाही. त्यांच्या मदतीस कोणीतरी द्यायला हवं. मी काय म्हणतो बळवंतराव, तुम्ही सोहनींच्या मदतीला का जात नाही? मंडळी, तुमचा काय विचार आहे? हरकत नाही. अगदीच योग्य आहे. अहो नाही, परंतु बळवंतराव तरी कुठे कुठे लक्ष घालणार ना. आणि मुळात हे एकट्या दुकट्याचं कामच नाही. जबाबदारी वाटून घेतली तर साऱ्यांचाच भार हलका होईल. त्यामुळे मला असं सुचवायचंय की हिशेबाची जबाबदारी गोपाळरावांकडे द्यावी. आपलं काय मत आगरकर? मी माझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. आपण हिशेबाची जबाबदारी घ्यायला तयार आहात का? अर्थात. माझ्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करायला मी तयार. झालं तर मग आता हे ठरलं. मी छापखान्यात मदत करेन आणि आगरकर हिशेबाचं काम करतील. काय सोहनी, आता तरी विश्वास वाटतोय ना की सगळं मार्गी लागेल? डोक्यावरचं मनामनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. पण बळवंतराव, थोडे पैसे तातडीने मिळाले असते तर बरं झालं असतं. त्याशिवाय निभाव लागणं कठीण आहे. मी हवं तर सगळे दस्तऐवज घेऊन येतो. आपण सर्वांनी त्यावर एक नजर टाकू आणि काय तो निर्णय घेऊ. सोहनी, अहो दस्तऐवज आणून काय उपयोग? इथे डोक्यावर घोंगडं ओढलं की पाय उघडे पडतात आणि पाय झाकायला गेलं की डोकं उघडं पडतं. अशी परिस्थिती आहे. काय आपल्यापासून लपून राहिलंय? मग यावर एकच मार्ग उरतो, आणि तो म्हणजे आपणच आपल्याकडनं थोडी थोडी रक्कम घालावी परत. नाही, छे छे, मला ते काही शक्य होणार नाही. काय आहे, हा मार्ग सर्वांसाठीच थोडा मुश्किलीचा आहे. आपण असं करू, आपण सर्वांनी विचार विनिमय करून यावर काहीतरी तोडगा काढू. मग एकच मार्ग आहे, कर्ज. मी म्हणतो, खर्च चालवण्यासाठी थोडं कर्ज घ्यायला काय हरकत आहे? शेवटी आपण वैयक्तिक गरजेपोटी घेत नाही होते कर्ज. एक मार्ग आहे, बघा तुम्हाला पटतोय का? आपण न्यू इंग्लिश स्कूलला मिळालेल्या निधीतून 800 रुपये रक्कम घेऊया आणि वर्तमानपत्रांचं कर्ज फेडूया.
गोपाळराव, परिस्थिती बघता बघता चिंतेची झालेली आहे. पाणी अगदी गळ्यापर्यंत आलंय असं म्हणायला हवं. या अडचणीतून बाहेर पडायचे जे मार्ग होते त्यांचा आपण वेळीच विचार केला नाही, त्यांची ही फळं. म्हणजे केसरीवरचा कर्जाचा भार काही कमी व्हायची चिन्ह दिसत नाहीये. मला तर हा सगळा मातबट्ट्याचाच व्यवहार वाटू लागलाय. नाही, वेळीच काही उपाययोजना केली नाही तर आपल्यावर घरदार विकायची वेळ येईल. गोपाळराव, कुठल्या विचारात आहात? आणि ते सकाळी तुम्ही काहीतरी बोलायचे म्हणत होतात, कशाबद्दल बोलायचं होतं? नाही, काही नाही. उशीर होतोय, आपण निघायला हवं. मंडळी वाट बघत असतील. चला. सत्यभामाबाई, कसला विचार चाललाय एवढा गहन? का अग्रलेखास विषय काय सुचवायचा असा विचार करताय? झालं काय? मला यशोदा वहिनींची काळजी वाटते खूप. का बरं, काय झालं? त्या तशा काही बोलल्या नाहीत माझ्याकडे, पण जाणवतं ना आपल्याला. मला वाटतं त्यांना पैशांची जरा चणचण असावी. पण हे तू कशावरून म्हणतेस? म्हणजे तुला असं काय जाणवलं? साधीशीच गोष्ट आहे हो. आज दुपारी कासार आला होता. बांगड्या वाढल्या होत्या आणि अनायसे तो आला म्हणून बोलावलं त्याला. बरं, मग? खरं तर यशोदा वहिनी इतक्या उत्साहात होत्या. त्या कासाराची हाळी ऐकून त्यांनीच मला सांगितलं, वहिनी भरूया का बांगड्या आपण? त्यांना कधीपासून भरायच्या होत्या म्हणे बांगड्या. पण या यशवंताचं करण्यात उसंत कुठे मिळते त्यांना. कासाराला हाक मारून त्याच बोलावून घेऊन आल्या. मग त्याच्याकडच्या छान बुट्टीच्या रेशमी बांगड्या पाहिल्या. ह्या कशा दिल्या विचारल्यानंतर त्याचा भाव ऐकल्यावर त्या ठेवल्या आणि दुसऱ्या साध्याशा बांगड्या पाहिल्या. मग त्यांचा भाव किती असं विचारलं. माझ्या बांगड्या होईपर्यंत हळूच आत घरात गेल्या. पुन्हा बाहेर आल्या तशी मला म्हणाल्या, अहो माझ्या लक्षातच आलं नाही वहिनी, आत्ता चतुश्रृंगीला गेले होते तेव्हा आणल्यात मी बांगड्या, घरातच होत्या. मला काही ते खरं नाही वाटलं. बोलताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा पाणवल्यासारख्या वाटल्या मला. त्यानंतर यशवंताचं कारण देऊन ज्या आत गेल्या घरात, त्या आल्याच नाहीत परत बाहेर. माझ्या मनाला फार लागलंय हो. साधी बांगड्यांची बाब, त्याचा जर इतका भार होत असेल त्यांना, तर मी काय म्हणते, तुम्ही बोलता का भाऊजींशी? बोला ना. नाही. गोपाळराव अतिशय स्वाभिमानी गृहस्थ आहेत. त्यांना हे असे बोललेले आवडणार नाही. आणि कुठलीही स्वाभिमानी व्यक्ती ही स्वतः तोंडाने आपली व्यथा कधीही सांगणार नाही. आणि अशा व्यक्तीचा स्वाभिमान जपणं हे आपलंही कर्तव्य नव्हे का? नाही, ते बरोबरच आहे तुमचं. म्हणजे आपण आपले काळजीने विचारायला जायचो आणि त्यांना तो त्यांचा अपमान नको वाटायला. त्यांचं त्यांना निपतंय तोपर्यंत नको आपण मध्ये पडायला. अगदी. आणि अगदीच तशी काही वेळ आली तर यशोदा वहिनी सांगतील माझ्याकडे, खात्री आहे मला. काय गोपाळराव, हिशोबात काही गडबड? गडबड? फारच सौम्य शब्द वापरलात बळवंतराव. हा खर्चाचा रकानापा. खर्च नाही, उधळपट्टी. अगदी बारीक सारीक गोष्टींसाठी सुद्धा स्वतंत्र खर्च केलेत. हे म्हणजे एक साधा खेळा ठोकायचा तर त्यासाठी सुताराचे पैसे, खिळ्याचे पैसे, हातोड्याचे पैसे स्वतंत्रपणे देण्यासारखे झाले. लिहिलेला खर्च आहे जरा जास्त, परंतु तुम्ही म्हणता तशी काही उधळपट्टी वाटत नाही. उधळपट्टी वाटत नाही?
अहो बळवंतराव, हा अवांतर खर्च जरी कमी केला ना तरी डोक्यावरचा किती मोठा भार कमी होईल याची कल्पना आहे तुम्हाला? अवांतर खर्च म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? कारण हे लिहिलेले सगळे खर्च आपण आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्याला उधळपट्टी कशी म्हणता येईल? शाबास. इथे आपण पै पै वाचवत संसार चालवायचा. 1 रुपयाची पगार वाढ घ्यायची नाही आणि आपले कर्मचारी दोन्ही हाताने पैसे खर्च करून मोकळे. आपली आणि आपल्या कर्मचाऱ्यांची तुलना करणं योग्य आहे का गोपाळराव? आपण यात वेगळ्या उद्देशानं उडी घेतलेली आहे. नाही तर पगारी ऊब देणाऱ्या नोकऱ्या आपल्याला मिळत का नव्हत्या? आपली आणि आपल्या कर्मचाऱ्यांची तुलना तर सोडाच, बरोबरीही करणं योग्य नाही. ते आपल्याकडे पगारी चाकर आहेत. आपण संस्थापक सभासद आहोत. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर चाललेल्या पगार दराप्रमाणे पगार द्यायलाच हवा. ठीक आहे, परंतु संस्थेची परिस्थिती बरी असल्यास आपण वेगळा काही विचार करू नये हे काही मला पटत नाही. हा, मग तशी बरी परिस्थिती असेल तेव्हा बघू. सध्या ग्रॅच्युइटीची सोय केली आहे तेवढे पुरेसे. केसरीचा प्रश्न तातडीने सोडवायला हवा. त्याबद्दल काही नियोजन आहे का आपल्या मनात? काही योजना आहेत मनामध्ये. मी असं करतो, लवकरच सगळ्यांची बैठक बोलवतो. सगळ्यांसमोर आपले विचार मांडू, त्यातनं काही मार्ग निघतोय का बघू. बर. नमस्कार गोपाळराव. नमस्कार. या या. आपण मला बोलवलं? बसा. हे 25 रुपये आपण खर्च केलेले दिसत आहेत. कोणालाही पूर्वकल्पना न देता, कोणाच्याही संमतीशिवाय. हो, हे मी रसायन आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च केला होता. अन्य म्हणजे? हो, अन्य म्हणजे अन्य. आता ते कसे सांगायचे? त्यावेळी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च केला. आता ते असे अचानक नाही आठवणार. आठवणार नाही म्हणजे काय गोळे? मुळात वेळच्या वेळी खर्चाचं स्पष्टीकरण लिहून ठेवलं असतं तर हा गोंधळ उडालाच नसता ना. आता हिशोब ठेवताना पै न पैचा हिशोब ठेवायचा की काय? अर्थात. यापैकी एकही पै आपल्या मालकीची नाहीये. त्यामुळे खर्च केल्यावर हिशोब द्यायला आपण बांधील नाही का? बरं मला सांगा, कोणालाही न सांगता तुम्ही वाजा खरेदी केला, त्याचं काय? त्याचं काय? वैज्ञानिक कारणासाठी. वैज्ञानिक कारणासाठी दाखवून तो खरेदी केला, पण क्वचितच वापरला जातो. एरवी कोपऱ्यात पडलेला असतो एखाद्या खेळण्यासारखा. मग एका खेळण्यासाठी इतका खर्च करण्याची गरज काय होती, जरा सांगाल का? गोपाळराव, हे आता अति होत आहे. तुम्ही हिशोब तपासता याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला धारेवर धरावे. मी तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारलाय गोळे. तुम्हाला धारेवर धरतोय असं तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. अहो, हे धारेवर धरणे नाही तर दुसरे काय? हे बघा, मी देखील एक सदस्य आहे, तेव्हा असे बोलणे मी खपवून घेणार नाही. हिशोब तपासून बघताना जर काही शंका आल्या तर त्याचं निरसन करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते करताना साधे सरळ प्रश्न विचारले, सरळ उत्तर दिले असते तर ही वेळच आली नसती. साधी सरळ शंका म्हणताय? हो, ही सरळ सरळ माझी उलट तपासणी झाली. मला जे प्रश्न पडले ते मी तुम्हाला शांतपणे विचारले. ते विचारताना 4 चौघात विचारू नये ह्याचं तारतम्यही बाळगलं. आणि मुळात आपणच जर नियम पाळले तर कोणालाही कोणाचे काही ऐकून घ्यायची गरजच लागणार नाही ना. आणि कसं आहे गोळे, सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. प्रत्येक रुपया काळजीपूर्वक खर्च करावा इतकंच माझं म्हणणं आहे. आणि तेही तुम्हाला पटत नसेल तर कठीण आहे. वा 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 वा. म्हणजे आता मला हेही धडे मिळणार का? पैसे कसे खर्च करावे, कुठे खर्च करावे, हेही तुम्ही आम्हाला सांगणार? चुकत असेल तर हो सांगणार. हे असे 4 चौघात माझा अपमान करून तुम्ही चांगलं नाही केलात गोपाळराव.
केळकर, या बसा. मी काही मुद्दे काढलेत ते तुमच्या समोर वाचून दाखवतो. मुद्दा क्रमांक 1, छापखाना आणि वृत्तपत्रे ही सध्याच्या मालकांची खासगी मालमत्ता म्हणून राहू द्यावी का? किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अजीव सदस्यांमध्ये जी नव्या सभासदांची भर पडली त्यांनाही यात भागीदार म्हणून सामील करून घ्यावे का? मुद्दा क्रमांक 2, आपण शाळेकडून जे 800 रुपये कर्ज घेतलंय ते जर वेळेत फेडायचं असेल तर बचत करावी लागेल. त्यासाठी काही उपाययोजना आहेत. त्यातली एक म्हणजे इथून पुढे संपादकांना त्यांच्या लेखाबद्दलचा मोबदला देण्याचे थांबवणे. मुद्दा क्रमांक 3, संपादकांच्या कामाची जबाबदाऱ्यांची विभागणी करणे हे इष्ट आहे, मात्र ती कशी करावी यावर चर्चा होणे आवश्यक आहे. नाही, बाकी सर्व मुद्दे ठीक आहेत, परंतु हा संपादकांच्या मानधनाचा मुद्दा काही मला पटत नाहीये. आपटे, मला आधी एक सलग माझे मुद्दे मांडू द्या, त्यानंतर आपली मतं ऐकली जाणार आहेतच. आपटे ते म्हणतात ते बरोबर आहे. बरं, त्यांनी मांडलेले सगळे मुद्दे हे आपल्याला मान्यच असायला हवेत असा त्यांचाही आग्रह नसावा काय? वाचा तुम्ही पुढे. मुद्दा क्रमांक 4, काटकसर करून कार्यक्षमता कशी वाढवावी याबाबत ठोस उपाययोजनांचा विचार करावा आणि काटेकोरपणे अंमलात आणावे. मुद्दा क्रमांक 5, छापखान्याचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी कोणत्या प्रकारचा संबंध असावा. आणि अखेरचा मुद्दा, छापखान्याची कायमची व्यवस्था कशी असावी. आता यावर चर्चा करून आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचू असं मला वाटतं. बळवंतराव, यावर आपला काय विचार आहे? माझा विचार मी सांगीनच. तुम्हा सगळ्यांची यावर काय मत आहेत ती मला ऐकायची. नाही, मगाशी म्हणलं तेच, बाकी मुद्द्यांवर चर्चा होईल, मार्गही निघेल, परंतु हा जो संपादकांच्या मानधनाचा मुद्दा आहे त्याला माझा स्पष्ट नकार आहे. हे बघा, आधीच आपण एक तर चिंचोके घेऊन काम करतो, त्यात आता मानधनही बंद करणं योग्य आहे का? काय मंडळी, काय वाटतंय तुम्हाला? बोला. मला तरी आपटेंचा मुद्दा पूर्णपणे पटतोय. मी सहमत आहे या मुद्द्याशी. हे पहा, आपण जमेल तेवढी तडजोड करत काम करतोच आहोत. त्यात ही नवी भर कशासाठी? हो, आणि शिवाय 4 पैसे मिळाले तर लेखनास ऊर्जा मिळते ती वेगळीच. नाही, मानधन मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे. नाही, मानधन मिळाले पाहिजे हे योग्य आहे, परंतु त्याचा दुराग्रह असता कामा नये. पैशांसाठी लिखाण करणारे आपण संपादक आहोत का, हाही प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा आणि आपलं मत मांडावं. अहो, याला काय अर्थ आहे? म्हणजे पैसे महत्वाचे आहेतच ना, त्यावरच तर जग चाललंय. तुम्ही अशी उगाच कोंडी करू नका बुवा. नाही बळवंतराव, हे बघा, आमचं मत आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. आता तरी तुम्हाला काय वाटतं, तुमची भूमिका काय ते सांगा.